हरे कृष्ण. श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय 12वा. अध्यायाचं नाव आहे भक्ती योग. 13 आणि 14 या एकत्र श्लोकांवर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी जी गीताभूषण टीका लिहिली आहे ती आपण वाचत आहोत. आणि 13व्या श्लोकाच्या दुसऱ्या ओळीपासून जे शब्द आहेत ते वाचायला, त्याचा वर्णन वाचायला सुरू करणार त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. श्लोकाचा पुढचा शब्द आहे निर्मम. याबद्दल श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात की हा जो शुद्ध भक्त आहे तो आपल्या शरीराशी आणि त्या शरीराच्या संबंधित व्यक्तींशी, त्या शरीराच्या संबंधित वस्तूंशी आसक्त नसतो. हा भक्त जाणतोय की या सगळ्यांचा तो स्वामी नाहीये. अगदी पुस्तक पण जर आपण पाहिलं तर त्याच्यावरही कशा रीतीने लिहिलं जातं. भक्त लिहितात इन केअर ऑफ, म्हणजे हे जे पुस्तक आहे ते भगवंतांनी मला सांभाळण्यासाठी दिलं आहे, तर त्याचा योग्य उपयोग मी करेन. तर शुद्ध भक्त नेहमी विचार करत असतो की जर माझा मृत्यू झाला तर ही सगळी जी माझं नातेसंबंध आहे हे सगळं माझ्यासाठी नष्ट होणार आहे आणि या सगळ्या ज्या भौतिक वस्तू आहेत त्या सुद्धा मला इथेच सोडून जायच्या आहेत. आणि हा जो शुद्ध भक्त आहे तो नेहमी भगवंतांशी आसक्त असतो. तो जाणतो की भगवंत माझे आहेत आणि भगवंतांनी मला हे जे शरीर दिलं आहे, काही गोष्टी मला उपलब्ध करून दिल्या आहेत, त्या सगळ्यांद्वारे मला भगवान श्रीकृष्णांची सेवा करायची आहे. तर असा भक्त आहे तो नेहमी निर्मम, कोणत्याही स्वामित्वाच्या भावने रहित जीवन जगतो आणि सदैव जे आपल्याकडे आहे त्याचा उपयोग भगवान श्रीकृष्णांच्या संबंधित सेवेत करत असतो. निरहंकार. निरहंकार म्हणजे काय? ज्याच्याकडे मिथ्या अहंकार नाहीये. तर हा जो मिथ्या अहंकार असतो त्याबद्दल म्हटलं जातं जेव्हा हा जीवात्मा हे भौतिक शरीर धारण करतो आहे या भौतिक जगतात आणि हे शरीर म्हणजेच मी आहे असं म्हणतो, तेव्हा मिथ्या अहंकारामध्ये तो आपलं जीवन जगत असतो असं म्हटलं जातं. पण हा जो शुद्ध भक्त आहे तो जाणतो आहे की मी भगवंतांचा अंश आहे, मी आत्मा आहे आणि मला जे काही प्राप्त झालं आहे त्याविषयी मी भगवंतांचा मी नेहमीच त्यासाठी ऋणी राहणार आहे. भगवंतांच्या कृपेनेच मला हे सगळं मिळालं आहे आणि त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा अहंकार हा शुद्ध भक्त करत नाही. सम दुःख सुख क्षमी. तर हा जो शुद्ध भक्त आहे तो सुखाने हर्षित होऊन जात नाही आणि दुःखाने व्याकुळ सुद्धा होत नाही. तो सुख आणि दुःख यांप्रती समभाव ठेवतो. तर असा हा भक्त आहे. तो आजारी पडला, त्याला काहीतरी त्रास होतो आहे, काही शरीर दुखतं आहे, तर तो त्यासाठी उपचार म्हणून औषध घेईल, मात्र तो कधीच भगवंतांना त्या आजारपणासाठी, त्या दुःखासाठी दोष देत नाही. आणि असा हा शुद्ध भक्त आहे तो क्षमी असतो, म्हणजे क्षमाशील असतो. कुणाच्याही अपराधांना तो मनात ठेवत नाही. तो जाणतो आहे की अपराध तिथपर्यंतच होतात जिथपर्यंत मनामध्ये असम्मानतेची भावना असते. म्हणजे मला सन्मान दिला नाही म्हणून लोक रागवत असतात, त्यांना वाटत असतं की माझा अपमान समोरच्याने केला. पण
आपण जाणलं पाहिजे की जेव्हा व्यक्ती असा अपराध करण्याची जी भावना आहे ती नष्ट करतो, तेव्हाच त्याची भक्तीमध्ये तीव्र प्रगती होत जाते. आणि म्हणून हा भक्त आहे तो क्षमाशील असतो. तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे. आज आपण इथेच विराम देऊया. श्रीमद भगवद गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.